नमस्कार मंडळी, मी प्रार्थना. मराठीमध्ये एक वाक्प्रचार आहे, लवकर निजे लवकर जागे त्यासी धनधान्य आणि आरोग्य लाभे. पण आरोग्य म्हटलं की आपल्याकडे फक्त शारीरिक आरोग्य इतकाच आरोग्याचा हेतू घेतला जातो किंवा आरोग्य म्हणजे समजलं जातं. पण या व्यतिरिक्तही आपलं मानसिक आरोग्य देखील तितकंच महत्त्वाचं आहे. मग मानसिक आरोग्य म्हणजे काय, मानसशास्त्र म्हणजे काय, ते अगदी मानसशास्त्रातील करिअरच्या संधी अशा वेगवेगळ्या प्रश्नांवर गप्पा मारण्यासाठी आज आपल्यासोबत सहभागी झाल्या आहेत रेवा गोडबोले मॅम. त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. मन निरोगी तर शरीर निरोगी. चांगल्या मानसिक आरोग्याचे महत्त्व आपल्या पूर्वजांनी खूप आधीच सांगून ठेवले आहे. तरीही मानसिक आरोग्याबद्दल अनेक गैरसमज आपल्याला पाहायला मिळतात. मानसिक द्वंद्व, ताण किंवा चांगल्या मानसिक आरोग्यासाठी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन आणि मदत घेण्यास काहीच कमतरता नाही. हेच आपल्या कामातून सांगणाऱ्या समुपदेशिका रेवा मुकुंद गोडबोले आजच्या मान्यवर आहेत. रेवा या काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट आहेत. काउन्सिलर रेवा या नावाचे त्यांचे इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजेस आहेत. तिथे त्या मानसशास्त्राशी निगडीत बरीच रंजक आणि उपयोगी माहिती पोस्ट करत असतात. सध्या त्या काउन्सिलर म्हणून स्वतंत्र प्रॅक्टिस करत आहेत. रेवा यांनी शिवशिक्षण संस्था येथे सहाय्यक समुपदेशिका म्हणून काम केले आहे. सायकोमेट्रिक टेस्टद्वारे 10वीच्या जवळपास 500हून अधिक विद्यार्थ्यांना त्यांनी योग्य करिअर निवडण्यात मदत केली आहे आणि करत आहेत. या व्यतिरिक्त मानसशास्त्राशी निगडीत अनेक कार्यशाळा त्या घेत असतात. चला तर मग जाणून घेऊया मानसशास्त्रातील करिअरच्या संधी आणि मानसिक आरोग्याबद्दल बरंच काही काउन्सिलर रेवा यांच्याकडून. नमस्कार रेवा मॅम. नमस्कार प्रार्थना. पहिला प्रश्न असा विचारायचा होता की मानसशास्त्र म्हणजे काय? मानसशास्त्र म्हणजे जर तुम्ही हा शब्द बघितलात किंवा जेव्हा आपण ह्या शब्दाची फाळणी करतो, स्प्लिट करतो, म्हणजे मन आणि शास्त्र, तर आपल्या सर्वांना माहिती आहे की मन म्हणजे माइंड आणि शास्त्र म्हणजे सब्जेक्ट. किंवा इंग्लिशमध्ये पण मी सांगू शकते की हा शब्द तुम्ही जर ऐकलात सायकॉलॉजी, तर सायको म्हणजे माइंड आणि लॉजी किंवा लोगस म्हणजे इट इज अ स्टडी. सो थोडक्यात सांगायचं की मानसशास्त्र म्हणजे मनाचा अभ्यास किंवा इट इज द स्टडी ऑफ माइंड. मला वाटतं मी साध्या सोप्या भाषेत मी अर्थ सांगितलेला आहे. नाही, अगदीच. पण मनाचा अभ्यास म्हटल्यानंतर कुठेतरी असं होतं की मन हे आपल्या शरीरात कुठे असतं आणि त्याच्यावरतीच मी थोडंसं क्लॅरिफिकेशन देऊ इच्छिते की मनाचा अभ्यास म्हणजे जे आपल्या बाहेर वागणूक, बिहेवियर जो आपण म्हणतो, बरोबर आहे. अभ्यास म्हणजे सायकोलॉजी आणि मानसशास्त्र. अगदी बरोबर आहे. तुमचं शिक्षण कुठून झालं आणि मानसशास्त्र विषयाबद्दल आवड कशी निर्माण झाली? बरं, बापरे, वेळ कमी पडेल असं मला वाटतंय, पण मी थोडक्यात सांगते. म्हणजे इथे सांगायचं की मी मुंबई इथे दादर इथे राहते आणि दादरच्या सुप्रसिद्ध बालमोहन विद्यामंदिर या शाळेतनं माझं शालेय शिक्षण मी प्राप्त केलं. बघता बघता 10वी मी पास झाले आणि सर्वसाधारण विद्यार्थ्यांचा जो एक विचार असतो की आता 10वी झाली आहे, आता पुढे काय, म्हणजे करिअर काय करावं, तर सर्वसाधारणपणे मला पण हा विचार आला होता. कारण प्रत्येका विद्यार्थ्याचा जसा गोंधळ होतो, प्रत्येका विद्यार्थ्याला जसा विचार येतो की आता मी करिअर कसं करावं, काय करावं, तर त्या पद्धतीने मलाही जाणवलं. आणि प्रार्थना इथं सांगायला आवडेल मला की आमच्या शाळेतनं समुपदेशनाचे धडे आम्हाला दिले गेले होते, म्हणजे सेमिनार्स हे दिले गेले होते. आणि आज मला त्याची जाणीव होते की त्यावेळेला त्याचं महत्त्व काय होतं. म्हणजे भूमिका एवढीच होती की त्यावेळेला 10 वर्षापूर्वी मी एक विद्यार्थिनी म्हणून ते धडे ऐकत होते आणि आज एक काउन्सिलर म्हणून मी ते धडे कोणाला तरी देते. फरक एवढाच. सांगायचा उद्देश की त्यावेळेला त्या धड्यांमुळे मला एक कल्पना आली प्रार्थना की करिअर कसं निवडावं आणि का महत्त्वाचं असतं ते. आणि त्याचबरोबर मग त्याच्यामध्ये थोड्या काही ॲक्टिव्हिटीज पण दिल्या गेल्या होत्या
की तुमची स्वची ॲनालिसिस म्हणजे ज्याला आपण सेल्फ ॲनालिसिस म्हणतो किंवा इंट्रोस्पेक्शन म्हणतो की तुमच्या आवडीनिवडी काय आहेत. त्याच्यानंतर तुमचं पॅशन काय आहे तेही आयडेंटिफाय करायचं. म्हणजे इथे मला किस्सा आठवतो आहे, मी सांगू शकते का, की शाळेत असताना साधारण एक 5वी-6वीत असताना शाळेतनं जेव्हा मी घरी यायचे तेव्हा माझ्या फावळ्या वेळामध्ये मोकळ्या वेळामध्ये मी टीचर खेळायचे. म्हणजे इथे जरा गंमतच आहे ही. आणि त्यावेळेला हे माझं खेळणं माझ्या आईबाबांनी आणि माझ्या घरच्यांनी ते जाणवलं त्यांना की हे पॅशन किंवा ही तिची आवड आहे. आणि तिथे न थांबवता मला उलट त्यांनी मोटिवेट केलं की तू अजून हे खेळ आणि तुझ्यातली ती कला आणि ती ऊर्जा ह्याच्यासाठी तू ती उमलव. मग त्यांच्या दृष्टीने जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हिला ह्याच्यात आवड आहे किंवा ह्या खेळण्यामध्ये तिला आवड आहे, मग माझ्या बाबांनी माझ्याच खोलीमध्ये एक मोठा ब्लॅकबोर्ड बनवून दिला. मग मला चॉक आणून दिले, वही पुस्तकं आणून दिली. मग आईने तिच्या जुन्या साड्या किंवा ड्रेसेस मला दिले. म्हणजे मी त्या पोशाखात जाऊन मी टीचर खेळायचे. म्हणजे इथे सांगायचं असं आहे की करिअर चूज करताना ना प्रार्थना ह्या गोष्टी पण येतात की एक लहानपणापासून आपल्याला एक शिकवण दिलेली असते, संस्कार दिलेले असतात, एक आपल्या आवडीनिवडीची एक ठेवण बनलेली असते. जसं मी एक उदाहरण दिलं माझं टीचरचं. आणि बघता बघता त्याच्यामध्ये मला आवड निर्माण झाली. त्याच्यानंतर सांगायचं की मी करिअर हे का निवडलं, मी ह्याच्यावरती येते की ज्या परिवारातनं मी येते, म्हणजे माझं कौटुंबिक पार्श्वभूमी सांगायची तर माझ्या दोन्हीही आज्या ह्यांनी खूप समाजकार्य केलेलं आहे. म्हणजे माझी एक आजी आयुर्वेदिक डॉक्टर आहे. तिने जास्ती करून महिलांच्या हेल्थ आणि सॅनिटेशनवरती खूप काम केलेलं आहे. साधारणपणे सॅनिटरी नॅपकिन्स कसे वापरायचे किंवा मासिक पाळी म्हणजे नेमकं काय, त्याची स्वच्छता, असं तेही तिचं कार्य मी जवळून पाहिलेलं आहे. आणि किंबहुना मला त्याचीही आवड निर्माण झाली, ज्याला आपण सोशल अवेअरनेस असं म्हणतो, किंवा त्यांचंही तिने काउन्सेलिंग केलेलं. मी अगदी तिच्याकडे जायचे म्हणजे भिवंडीत लहानपणी, तेव्हा मी पण पाहिलं आहे. माझी दुसरी आजी तीसुद्धा कला शाखेतनं ग्रॅज्युएट आहे, तिने त्याच्यात पदवी मिळवली. आणि मला तिचा खूप अभिमान म्हणजे की लग्नानंतर, म्हणजे माझ्या आजीच्या लग्नानंतर, म्हणजे तिला जेव्हा 2 मुलं झाली, म्हणजे माझे बाबा, माझे वडील आणि माझी आत्या, साधारण त्यांच्या शाळेय वर्षात असताना माझ्या आजींनी साधारण 35-40 वर्षाची ती असताना प्रार्थना तिने डिप्लोमा इन मेंटल रिटार्डेशन हा कोर्स केला त्यावेळेला. आणि त्यानंतर तिने अनेक वर्ष विशेष शिक्षिका म्हणून ती कार्यरत होती आणि वेगवेगळ्या पदांवरती तिने काम केलं. म्हणजे विशेष शिक्षिका म्हणून काम केलं, मुख्याध्यापिका म्हणून काम केलं, सेक्रेटरी म्हणून काम केलं. आणि आता ती विश्वस्त म्हणून प्रगती केंद्र हे माटुंग्याला संस्था आहे विशेष मुलांची, ज्याला आपण मेंटली चॅलेंज किंवा फिजिकली चॅलेंज असं म्हणतो. तर तिच्याबरोबरसुद्धा मी अनेकदा त्या शाळेमध्ये जायचे. आणि त्यातून मला ती तिथे घेऊन जाण्याच्या मागचा उद्देश हाच की रेवाने तिथे जावं, तिने शिकावं, तिने तिच्या निरीक्षणातनं पण शिक्षण घ्यावं. म्हणजे असं म्हटलं जातं की फक्त लिखाण वाचनातनंच मूल शिकत नाही, निरीक्षणातनंही शिकतं, ज्याला ऑब्झर्वेशन स्किल्स आपण म्हणतो. आणि मग जसं माझं वय वाढत गेलं प्रार्थना, माझी आवडही निर्माण सुरू झाली, माय इन्क्लिनेशन स्टार्टेड. आणि मग बघता बघता मग 10वीनंतर मग मी ठरवलं की कला क्षेत्र हे निवडावं, आर्ट्स स्ट्रीम हे निवडावं. आणि त्यानंतर मला आठवतं आहे की जसं मी आधी म्हटलं की आमच्या शाळेत आमच्या समुपदेशिका ज्या होत्या त्यांनी धडे पण दिले होते 1-on-1, आणि त्याचबरोबर कल चाचणी पण घेतली, तुमची पण घेतली असावी, ज्याला ॲप्टिट्यूड टेस्ट असं म्हणतात. आणि आजसुद्धा ह्याचा खूप डिमांड आहे कल चाचणींचा. म्हणजे त्यावेळेला ती माझ्यावर घेतली गेली होती आणि आज मी ती घेते आणि त्याचं मला वैशिष्ट्य खरंच कळतं. आणि खरंच खूप वेगवेगळ्या गोष्टींविषयी आपल्याला जाणवतं की माझ्या आवडीनिवडी काय आहेत. आणि एक महत्त्वाचं म्हणजे की मी व्यक्ती म्हणून कशी आहे आणि मला एक व्यक्ती म्हणून कशामध्ये ॲडजस्टमेंट करायचे आहेत आणि इम्प्रूव्हमेंट करायचे आहेत जेव्हा मी करिअर निवडते, राईट. आणि ते काहीसं त्यावेळेला जेव्हा माझ्या बाबतीत झालं आणि एकदम सकारात्मक रिझल्ट आला आणि मला हवा तसा रिझल्ट आला. कारण साधारणपणे ना तेव्हा प्रार्थना मला माझं ठरलं होतं की मी कला क्षेत्र निवडणार, सायकोलॉजी हा विषय निवडणार किंवा होम सायन्स किंवा डाएट न्यूट्रिशन. त्यावेळेला साधारणपणे मला हॉटेल मॅनेजमेंटची पण एक
हुरूर निर्माण झाली होती जरा. आई काय वेगवेगळ्या गोष्टी करते, तो मी पण अधूनमधून तिला तेव्हा मदत करायचे. सो मला एक त्याच्या बाबतीतही कल होता. आणि गमतीचा भाग म्हणजे मला सायन्स आणि मॅथ्स अजिबात आवडायचं नाही. त्यामुळे माझं ठरलेलं होतं की सायन्स किंवा कॉमर्स घ्यायचं नाही. आणि मी निर्णय घेतला आणि कल चाचणी जेव्हा माझ्यावर घेण्यात आली आणि मग माझे विचार आणि कल चाचणीतला जो अहवाल रिपोर्ट हे मॅच केलं. आणि मॅच केल्यानंतर असं जाणवलं की येस, मी आर्ट स्ट्रीम ही निवडणार. मग माहीम इथे किंवा दादर इथे जे DG रुपारेल कॉलेज आहे तिथे मी प्रार्थना ॲडमिशन घेतली. आणि 11वी 12वी नंतरसुद्धा 3 वर्ष मी तिथेच कंटिन्यू केलं. आणि पदवीच्या शेवटच्या वर्षी मी सायकॉलॉजी हा विषय निवडला. आणि तिथनं बहुतेक माझा मनाचा प्रवास, सायकॉलॉजीचा प्रवास सुरू झाला. आणि मग 3 वर्ष पण खूप छान गेली. आणि मग DG रुपारेल कॉलेजमधनंच मी सायकॉलॉजीमध्ये ग्रॅज्युएशन केलं. आणि मग त्यानंतर मग 2 वर्ष मास्टर्स करावं लागतं. आणि मग त्यावेळेलाही मग मनात विचार आला की नेमकं कशात. मग माझा निर्णय झाला की मला काउन्सिलिंग सायकॉलॉजीमध्ये मास्टर्स करायचं आहे. मग निर्णय घेण्यात आला की आपण SNDT वुमन्स युनिव्हर्सिटी, तुम्ही जर ऐकून असाल तर किंग सर्कलला जे कॉलेज आहे तिथनं मी 2 वर्षाचा मास्टर्सचा कोर्स पूर्ण केला, अगदी A ग्रेडनी पूर्ण केला. आणि तिथे मग मी म्हणेन की माझं अभ्यासिक करिअर थांबलं आणि प्रॅक्टिकल करिअर सुरू झालं. आणि आय थिंक सो खूप छान होते. म्हणजे शाळेचे 10-12 वर्ष, त्यानंतर रुपारेलचे 5 वर्ष आणि SNDTची 2 वर्ष, असं अटीतटीचं युद्ध सायकॉलॉजीचं होतं. एक सांगायचं असं की जे मानसशास्त्र मी शिकत होते तेच मी कुठेतरी ना अनुभवत पण होते. म्हणजे एक किस्सा सांगायचा इथे, रादर तुम्ही पण कदाचित अनुभव घेतला असाल एक विद्यार्थी म्हणून. त्यावेळेलाही मी जेव्हा मास्टर्स करत होते तेव्हा खरंच त्यावेळेला असं जाणवलं की खऱ्या अर्थाने मानसशास्त्र कुठे येतं आणि कुठून सुरू होतं. म्हणजे असं म्हणतो ना की पोटातनं ते सुरू होतं, आपल्या भावभावना सुरू होतात. की मास्टर्स करताना शेवटी असाही एक वेळ आली होती की शेवटचे 4 पेपर उरले होते आणि कठीण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि पर्सनॅलिटी थेअरीजचा एक विषय होता. अभ्यास बऱ्यापैकी झाला होता पण कुठेतरी आत एक माझ्या मनात ती भीती होती की मला जमेल ना, मला पेपर नीट जाईल ना. आणि मी खरंच प्रार्थना तिथे थेट घातला होता पेपरच्या 1 रात्र अगोदर. आणि इतकं झालं ते की आय रिअली लॉस्ट माय कॉन्फिडन्स. आणि त्यावेळेला असा निर्णय झाला होता की माझे आईबाबा दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये जातील आणि माझं कोर्समधनं नावच काढून टाकतील. पण त्यावेळेला खऱ्या अर्थाने सायकॉलॉजी मी माझ्या पोटातनं अनुभवली, ती भीती अनुभवली. आणि त्यावेळेला माझ्या पाठीशी माझं अख्खं परिवार उभं राहिलं नसतं तर किंबहुना आज मी इथे नसते. कसं बसं माझ्या बाबांनी माझ्याबरोबर सायकॉलॉजी शिकले ते त्या रात्री. सकाळी उठल्यावरही आम्ही रिव्हिजन केले आणि A ग्रेडनी मी मास्टर्स इन काउन्सिलिंग सायकॉलॉजी पास झाले. आणि म्हणायला हरकत नाही आहे की मी डिग्री घेऊन पास झाले आणि बाबा न डिग्री घेता पास झाले. अशी थोडी माझी या प्रवासातली गंमत जम्मत पण मी सांगितली. ओके, आपण पुढचा प्रश्न घेऊ शकतो. म्हणजे बाबांसोबत अभ्यास करणं असो किंवा आजीसोबत त्या तिथल्या शाळेत जाणं असो, कुठेतरी सायकॉलॉजी बालपणापासूनच तुमच्या सोबत आहे. बरोबर आहे. त्या विषयाबद्दल जास्त आवड म्हणण्यापेक्षा मी म्हणेन एक सेन्सिटिव्हिटी जी असते त्या विषयाबद्दल निर्माण झाली. पण इथे असा एक मुद्दा येतो की भारतात अजूनही मानसिक आरोग्य याला अवेअरनेस नाही किंवा एक टॅबू म्हणून बघितलं जातं, बोललं जातं. तर यावर तुम्ही काय बोलू इच्छिता? हो, नक्कीच. तू म्हणालीस तसं की एक कटू सत्य असं की 21व्या शतकामध्ये सुद्धा, म्हणजे 21st सेंचुरीमध्ये सुद्धा काही आपल्या भारताच्या ठिकाणी, म्हणजे काही खेडेगावात किंवा इव्हन शहरात सुद्धा अजूनही या विषयाला कमी लेखलं जातं किंवा कमी महत्त्व दिलं जातं.
ह्याचं कारण म्हणजे तू म्हणालीस तसं अवेअरनेस. आणि त्याकरता मी म्हटलं तसं आजचा दिवस हा अगदी योग्य दिवस आहे, कारण ह्या दिवसाचं महत्त्व तेच आहे की जगापर्यंत आमच्या विषयाच्या बाबतीत आम्ही एक जागृती निर्माण करतो. ॲक्च्युली होतं कसं माहिती आहे का प्रार्थना, की जेव्हा आपण मानसशास्त्र म्हणतो किंवा मानसोपचार म्हणतो तेव्हा एक मनात भीती वाटते की लोक काय म्हणतील. म्हणजे तूही एक कदाचित जाणीव तुला झाली असेल किंवा असे अनुभव आले असतील की जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो, जेव्हा आपण शरीराच्या विषयी कोणत्या रोगाविषयी काही तक्रार घेऊन जेव्हा डॉक्टरांकडे जातो, आपण मन मोकळेपणे सांगतो की आज बाबा मी पेडियाट्रिककडे गेलो किंवा आज मी गायनेक डॉक्टरांकडे गेलो किंवा मी आज कार्डिओलॉजिस्टकडे गेलो, कारण त्या बाबतीत तो टॅबू किंवा स्टिग्मा नाही आहे आणि आपण त्याविषयीही एक नकारात्मक विचार करत नाही. मग जेव्हा आपण एका मानसोपचार तज्ज्ञाकडे किंवा मानसशास्त्र तज्ज्ञाकडे किंवा समुपदेशिकांकडे जेव्हा जातो तेव्हाच का होतो, कारण अगदी पूर्वज काळापासून हे असंच चालत आलेलं आहे आणि कुठेतरी आपल्याला तो मेंटल ब्लॉक आपल्याला काढून टाकायचा आहे, डिस्ट्रॉय करायचा आहे. पण हळूहळू जसं आपण म्हणतो ना प्रार्थना, की काळ बदलतो, वेळ बदलते, जग बदलतो आहे, तर लोकांना ती जाणीव हळूहळू व्हायला लागली आहे. जास्ती करून मी म्हणेन की कोविड सुरू झाल्यापासून लोकांना आपल्या मानसिक आरोग्याचं महत्त्व आणि ही जाणीव झालेली आहे की शरीराबरोबर आपलं मनाची सुद्धा आपली काळजी घेणं गरजेचं आहे, ज्याला मेंटल हेल्थ असं म्हणतो. म्हणजे आपण बघतो की आपल्या शरीरासाठी आपण जिमला जातो, मग ते ट्रेडमिल असतं, वेट उचलतो, मग आपल्या मेंदूचं आणि मनाचं पण जिम एक असलं पाहिजे असं मला खूपदा वाटतं. आणि एक अशी ती फॅन्टसी आहे की एक मेंटल जिमसुद्धा कोणीतरी काढावं, जसं आपलं फिजिकल जिम असतं, पण त्याची खरंच गरज आहे. मेडिटेशन आहे, योग आहे, ध्यानधारणा आहे, श्लोक किंवा रामरक्षा आपल्या देशामध्ये आणि आपल्या संस्कृतीमध्ये ह्याला महत्त्व आहे, पण कुठेतरी ते नाहीसं होतं आहे असं मला वाटतं. आणि मला इथे सांगायचं आहे की मला जी संधी मिळालेली आहे, तुम्ही जी मला दिली आहे, आणि आजचा जो ठळक दिवस आहे की तुम्ही मनामध्ये संकोच करू नका, अगदी मन मोकळेपणी तुम्ही आमच्याकडे या, समुपदेशनाचे सेशन्स घ्या, खरंच तुम्हाला छान वाटेल असं मला सगळ्यांना हा संदेश द्यायचा आहे या आजच्या मुलाखतीच्या रूपाने, असं मला वाटतं. पण मी म्हटलं तसं की आपण आपले विचार जेव्हा बदलतो तेव्हा मला असं वाटतं की हळूहळू हा स्टिग्मा आणि हा टॅबू हळूहळू नाहीसा होईल आणि तो आपल्यालाच करायचा आहे असं मला वाटतं. येस. शब्द योग्य असतो, कारण की सायकोलॉजी ही ब्रांच जी आहे ती सध्या रिसेंटली डेव्हलप झाली आहे, एक 100 वर्षांपूर्वी वगैरे म्हणता येईल आपल्याला. हो 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 बरोबर आहे. त्यामुळे पण असेल की मानसिक आरोग्याबद्दल जास्त प्रमाणात जागरूकता नाही आहे आपल्या देशामध्ये. बरोबर आहे. आणि त्याचसोबत मगासपासून एक उल्लेख येतोय की आजचा दिवस आपल्या प्रेक्षकांना सांगण्यासाठी की आज 10 ऑक्टोबर आहे, ज्या दिवशी आम्ही हा व्हिडिओ शूट करतो, आणि 10 ऑक्टोबर हा जागतिक मानसिक आरोग्य दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. बरोबर आहे. आणि आजच्या दिवशी आम्ही रेखा मॅम यांच्यासोबत ही मुलाखत करतोय. खरंच खूप आनंदाची गोष्ट, आणि तुम्हाला देखील मानसिक आरोग्याबद्दल खूप काही जाणून घेता येईल या मुलाखतीतून, अशी आम्ही खात्री देतो. तर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. नक्की नक्की. मानसशास्त्रज्ञ असो किंवा मग समुपदेशक जे आपण म्हणतो ते असू दे, पण काही ठराविक प्रोफेशन जे असतात, एक शाळेत समुपदेशक असतात, त्यानंतर मेंटल रिटार्डेशन हा पण मानसशास्त्राच्या अंडर एक विषय आहे. हो तर हो मग हो तुम्ही पेड्यांचे डॉक्टर आहात का, असं खूप एक जनरल टर्म जातात, ते किती चुकीचं आहे. आणि मानसशास्त्रामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या शाखा कोणत्या, असं मला विचारायचं. हो 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 मला सांगायचं आहे की खूप अनुभव वेगवेगळे येतात, कारण मी म्हटलं आधीचा जो आपला विषय होता किंवा प्रश्न होता त्यालाच साधून मी इथे सांगते, कारण असं ना ऐकलं जातं, कारण आपण तसे विचार करतो किंवा समाजामध्ये त्याची बोलीच तशी होते.
कारण संवाद तसाच साधला जातो. वेडांचे डॉक्टर किंवा तुम्ही काही भूत वगैरे काही करता का, किंवा हिप्नोटाईज करता का, किंवा तुम्हाला मन ओळखता येतं का, असं काहीही नाही आहे. कारण आपण असं कुठेतरी वाचतो किंवा गोष्टींच्या रूपातनं आपण ते मनात ठेवून देतो. कारण प्रार्थना असं आहे की भूतकाळामध्ये म्हणजे खूप लॉंग बॅक अगो ते तसं चालत आलेलं आहे की जेव्हा आपण म्हणतो की मला मानसोपचाराची गरज आहे किंवा मला मनोविकार झालेला आहे. मनोविकाराचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. पण आपल्या देशात पूर्वजनापासून असं म्हटलं जातं की देवी येणे किंवा काहीतरी कोप झालेला आहे किंवा काही विषाणू अंगात आलेलं आहे, सम पॉयझनस एलिमेंट इज इन युअर बॉडी, किंवा भूत प्रेत. सो अशा काही गोष्टी आणि मानसशास्त्राचं तोलमेल केलेला जातं. म्हणजे आपण जर सायकोलॉजीचा पूर्वजनापासूनचा इतिहास जर बघितला तर त्याच्यामध्ये हे असं येतं आणि ते जनरेशन टू जनरेशन हे आपण ऐकतो आहे. त्यामुळे मी म्हणेन की हे खूप आहे की तुम्ही वेड्यांचे डॉक्टर आहात का, तर असं काहीही नाही आहे. की वेड लागणं किंवा भूतप्रेत ह्याच्यावरती माझा तरी विश्वास नाही आहे आणि तो कोणाचाही नसावा असं मला वाटतं वैयक्तिक दृष्टीने. पण हो, मान्य आहे मला की थोडं ते कटू सत्य आहे की लोक हे असं म्हणतात, विचार करतात आणि त्यांच्यात भीती निर्माण होते की जेव्हा आपण म्हणतो की अरे तुला मानसोपचाराची गरज आहे किंवा तुला समुपदेशनासाठी जावं लागेल, म्हणजे माझ्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, मला वेड लागलं आहे का, कारण मी मंद आहे का, मी बुद्धू आहे का, एम आय डम, आय एम सायको, हे जे ॲब्जेक्टिव्ह लेवल्स आहेत ना ते कोणीही कोणालाही देऊ नये. जसं आपण मनमोकळेपणे वावरतो, जगतो, डॉक्टरांकडे जातो, इथे जातो तिथे जातो, तसंच तुम्ही एका मानसोपचार तज्ज्ञाकडे जावं आणि जरूर जावं असं मला वाटतं. मानसशास्त्र आणि मानसोपचार शास्त्र म्हणजे आपण सायकॅट्री आणि सायकॉलॉजी असं जर बघितलं तर या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ओके, सो मी हवं तर सायकॉलॉजी मानसशास्त्रावरती फोकस करीन कारण मी त्याच्यातली तज्ज्ञ आहे किंवा प्रोफेशनल आहे असं म्हणायला हरकत नाही. अजून मला उच्च गाठायची आहे पण हो असं म्हणायला हरकत नाही. जेव्हा आपण ग्रॅज्युएशन पूर्ण करतो तेव्हा मग वेगवेगळ्या शाखा ओपन होतात. जास्तीत जास्ती आपल्या देशामध्ये ज्याला प्राधान्य दिलं जातं किंवा महत्त्व दिलं जातं ते म्हणजे काउन्सिलिंग सायकॉलॉजी, क्लिनिकल सायकॉलॉजी, इंडस्ट्रियल सायकॉलॉजी किंवा सोशल सायकॉलॉजी. आता बोलायचं पहिलं म्हणजे काउन्सिलिंग सायकॉलॉजी, ज्याच्यात मी पदवी मिळवलेली आहे की त्याच्यामध्ये ठराविक असे काउन्सिलिंगच्या उपचारांच्या पद्धती आहेत ज्याला काउन्सिलिंग थेरपीज असं म्हणतो. आणि जास्तीत जास्त फोकस कशावर असतो, एक म्हणजे आपल्या वागणुकीवरती, वागणूक सुधारणा करणं त्याची वेगळी असते, मग आपले विचार ज्याला आपण थॉट्स म्हणतो आणि आपल्या भावना, ह्या तीन मुख्य गोष्टींवरती आम्ही प्राधान्य देतो आमच्या काउन्सिलिंगच्या थेरपीतनं. आलं लक्षात. मग दुसरं येतं की क्लिनिकल सायकॉलॉजी. आता क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट काय करतात तर क्लिनिकल सायकॉलॉजिस्टसुद्धा काउन्सिलर्स सारखेच थेरपी देतात. तीन गोष्टींवरती, वागणूक, भावना आणि आपले विचार. पण एक थोडा त्याच्यामध्ये फरक असा की जे मानसिक रोग आहेत त्याचंसुद्धा डायग्नॉसिस करण्याचं लायसन्स किंवा परमिशन ही क्लिनिकल सायकॉलॉजिस्टना असते. सो काही प्रमाणाचं पण काउन्सिलिंग ते करू शकतात क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट. जास्ती करून त्यांना क्लिनिकल सेटअपमध्ये काम करण्याचं ऑपॉर्च्युनिटी किंवा संधी दिली जाते किंवा स्वतःची प्रॅक्टिस करू शकतात. नंतरचे जे दोन आहेत की सोशल सायकॉलॉजी आणि इंडस्ट्रियल सायकॉलॉजी, जास्ती करून ह्युमन रिसोर्स किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा पर्सनल रिलेशन ह्याच्यामध्ये जास्ती करून त्यांना महत्त्व दिलं जातं. जास्ती करून आपण बघू शकता की कॉर्पोरेट सेक्टरमध्ये, इंडस्ट्री सेक्टरमध्ये किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये किंवा हल्ली इवन बँकासुद्धा, ज्या बँक्स आहेत त्या बँकासुद्धा इंडस्ट्रियल सायकॉलॉजिस्टना हायर करतात. म्हणजे ज्याला आपण कन्झ्युमर बिहेवियर किंवा क्लायंट बिहेवियर असं म्हणतो, त्याच्यामध्ये जास्ती करून त्यांची एक्सपर्टी ही तिथे त्या टाकू शकतात. तर ही चार महत्त्वाचे ब्रांचेस आहेत
असं मी म्हणेन. त्याच्याचबरोबर ज्या व्यक्तींना प्राणी किंवा पशुपक्ष्यांमध्ये जर आवड असेल तर ते नक्कीच ॲनिमल सायकॉलॉजी हे क्षेत्र निवडू शकतो. आता आपल्या देशामध्ये जास्ती करून ह्याची अशी ठळक पदवी नाही आहे, पण एक विषय म्हणून तुम्ही तुमच्या मास्टर्समध्ये घेऊ शकता ॲनिमल सायकॉलॉजी. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये फॉरेन्सिक सायकॉलॉजी आहे, क्रिमिनल सायकॉलॉजी आहे. थोडं अजून डीपर जर जायचं असेल तर छोटे छोटे त्याला पॅरलल करिअर ऑप्शनसुद्धा आहेत सायकॉलॉजीचे. स्पोर्ट्स सायकॉलॉजी हो, पण आहे. स्पोर्ट्स सायकॉलॉजीसुद्धा आहे. जर कोणी खेळाडू असेल, क्रीडा खेळाडू असेल तर ते जरूर स्पोर्ट्स सायकॉलॉजीचा विचार करू शकता. त्याच्यानंतर मला इथे सांगायचं आहे की हेल्थ सायकॉलॉजी सुद्धा महत्त्वाचं आहे. मग त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात की कोणाला जर रोग झाला, मानसिक रोगसुद्धा पण रोगसुद्धा, त्याचंही काउन्सिलिंग करणं पण खूप गरजेचं आहे. उदाहरण द्यायचं म्हणजे आत्ताची जी परिस्थिती आपली कोरोनाची चाललेली आहे, कोविडची चाललेली आहे, त्याच्यासाठी सुद्धा काउन्सिलर्स किंवा ह्या स्पेसिफिक क्षेत्रातले जे तज्ज्ञ आहेत त्यांचाही सल्ला किंवा त्यांचं समुपदेशनामुळे सुद्धा लोकांमध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आणि मग छोटे छोटे डिप्लोमा कोर्सेससुद्धा असतात प्रार्थना, ज्याच्यामध्ये म्हणेन मी की डान्स मूवमेंट थेरपी म्हणून एक थेरपी असते. ज्यांना नृत्य किंवा डान्सची आवड आहे तर डान्सच्या रूपाने सुद्धा तुम्ही थेरपी देऊ शकता. तुम्ही ऐकून आहात का ह्या बाबतीत की डान्स मूवमेंट थेरपी, की डान्सच्या माध्यमातून आपण आमच्या क्लायंट्सना आम्ही थेरपी देतो की अगदीच. आणि बोल 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 नाटकाद्वारे पण ही थेरपी दिली जाते. मी थिएटर थेरपी बद्दल कुठेतरी हो वाचलं. हो 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 त्याच्यामुळे सायकोलॉजी मला असं वाटत नाही की आपण एक क्लिनिकल सेटअप मध्येच तुम्हाला थेरपी घ्यावी लागेल असाही एक समज असतो. नाही नाही तर हा समज पूर्णपणे बरोबर आहे किंवा पूर्णपणे चुकीचा आहे असं म्हणता येणार नाही. नाही नाही खरं सांगायचं प्रार्थना म्हणजे सगळ्याच गोष्टींमध्ये मानसशास्त्र किंवा सायकॉलॉजी आहे. म्हणजे अगदी आपल्या उठण्यापासून, बसण्यापासून, झोपण्यापासून, खाण्यापासून. सो एव्हरीवेअर देर इज सायकॉलॉजी असं मला वाटतं. तुम्हाला पटतं आहे की नाही मला कल्पना नाही आहे. मी म्हणाले तसं की हो डान्सच्या रूपातनं, तू म्हणाले तसं थिएटरच्या रूपातनं किंवा आपला अगदी साध्या सोप्या खेळण्याच्या रूपाने सुद्धा आम्ही थेरपी देतो लहान मुलांना विशेषतः, की जी खेळणी आपल्याकडे असतात बार्बी डॉल वगैरे वगैरे, त्याच्या रूपाने सुद्धा आम्ही मुलांना बोलतं करतो. त्याचे छोटे छोटे शॉर्ट कोर्सेस किंवा क्रॅश कोर्सेस, सर्टिफिकेट कोर्सेस असतात. की प्ले थेरपी आणि आर्ट थेरपी म्हणजे चित्राद्वारे आणि खेळाच्या रूपाने. कधी कधी काय असतं की मूल हे जास्ती लहान असताना तेवढं भावनिक नसतं शब्दांच्या मार्फत, की दे आर नॉट एबल टू टॉक अँड एक्सप्रेस देअर इमोशन्स इन टॉक थेरपी. म्हणजे संवाद साधायला थोडे ते तेव्हा त्या वयोमानाने थोडे कमी पडतात. मग आम्हाला वेगवेगळ्या थेरपीज काढाव्या लागतात. मग साधारणपणे हे जे तू म्हणालीस थिएटर थेरपी किंवा डान्स थेरपी, म्युझिक थेरपीमध्ये सुद्धा असतात. अगदी मानसशास्त्राला वेळीच असं मी म्हणत नाही आहे. मी एक पॅरलल करिअर ऑप्शनही मी तुम्हाला सांगते की मानसशास्त्राबरोबर सुद्धा किंवा मास्टर्स इन सायकॉलॉजीबरोबर एक छोट्या छोट्या कोर्सेसना सुद्धा आता वाव मिळतो आहे, महत्त्व मिळत आहे. त्यानंतर जर तुम्ही ॲक्वेटिक किंवा वॉटर थेरपी ऐकून आहात का, कारण त्याच्यामध्ये सुद्धा मी म्हणेन की खूप विविध प्रकार आहेत. की तुमच्याकडे जर एखादा हायपर ॲक्टिव्ह मुलगा आला, एकदम चंचल होणारा किंवा ज्याला एकदम एकाग्रता करताना त्रास होत असेल, तर मग त्या मुलाला काय प्रकारची थेरपी द्यायची ह्याच्यापासून आपल्याला विचार करावा लागतो. मग त्यावेळेला वॉटर थेरपी किंवा डान्स थेरपी किंवा म्युझिक थेरपी किंवा रिलॅक्सेशन थेरपीसुद्धा प्रार्थना दिली जाते. आणखीन काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला जरूर विचारू शकता. पण अशा पद्धतीचं मी म्हटलं तर भरपूर अशा शाखा सायकॉलॉजीच्या आहेत. मी म्हटल्याप्रमाणे पुन्हा रिपीट करीन हवं तर की 4 मुख्य आपल्या देशात आहेत.
काउन्सिलिंग सायकॉलॉजी, क्लिनिकल सायकॉलॉजी, सोशल सायकॉलॉजी आणि इंडस्ट्रियल सायकॉलॉजी. सर्वसाधारणपणे आपली काय काय मी म्हणत होती की आजकाल आपण ज्या करिअरच्या संधी म्हणतोय त्या कला शाखेतून आहेतच, पण जर तुम्ही सायकोलॉजी या विषयात इंटरेस्टेड असाल तर त्यातूनही खूप अशा आपल्या पर्सनॅलिटीला साजेशा हो, करिअर हो, 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 ऑपॉर्च्युनिटीज हो. उपलब्ध. हो, मी म्हटल्याप्रमाणे मी आधी पण म्हटलं होतं की करिअर निवडताना आपल्या आवडीनिवडी, आपण व्यक्ती म्हणून कसे आहोत ह्याचंही एक ॲनालिसिस, ह्याचाही अभ्यास घेणं गरजेचं आहे. आणि ते झाल्यानंतर मी कोणतं करिअर निवडणार आहे. आता मी म्हटल्याप्रमाणे मला सायकॉलॉजी हे करिअर निवडायचं आहे. तर सायकॉलॉजीचं करिअर निवडल्यानंतर एक सायकॉलॉजिस्ट म्हणून माझी काय भूमिका असणार आहे, मग मला माझ्या व्यक्तिमत्वामध्ये काही बदल करून घ्यायचे आहेत का, ज्याला आपण कम्युनिकेशन स्किल, संवाद कौशल्य किंवा लिखाणाचं कौशल्य किंवा एक साधारणपणे तुमचं बॉडी लँग्वेज, तुमची बॉडी गेटअप, या छोट्या छोट्या गोष्टी प्रार्थना येतात. आणि वेळोवेळी जसं आपण शिकत जातो आणि अनुभव घेता 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 त्याच्यामध्येही आपल्याला बदल हे करावे लागतात. तर तू म्हणालीस ते बरोबर आहे की आपल्याला करिअर चूज करताना मी म्हटल्याप्रमाणे की आपल्या आवडीनिवडी काय आहेत, एक साधारण आपलं जनरल नॉलेज काय आहे, थोडं आईबाबांचंही म्हणणं काय आहे, आणि मुख्य एक म्हणजे तुमचं पॅशन काय आहे, की तुम्ही जे काम करत आहात त्याच्यामध्ये तुम्हाला आनंद मिळाला पाहिजे, एक सॅटिस्फॅक्शन मिळालं पाहिजे आणि एक तुमची स्वतःची ओळख तुम्ही त्याच्यातनं निर्माण करणं गरजेचं आहे. असं मला वाटतं की करिअर निवडताना ह्या 3-4 गोष्टी येतात की तुमच्या आवडीनिवडी काय आहे, तुम्ही व्यक्ती म्हणून कसे आहात, तुमचं पॅशन काय आहे, आणि ते फक्त हे असं माझं पॅशन आहे इथवर नाही थांबायचं, ते जोपासायचं कसं, ते डेव्हलप कसं करायचं ह्याचाही विचार तुम्ही करणं गरजेचं आहे. इथे एक 5 मिनटं मी एक तुम्हाला उदाहरण देऊ शकते. काही माझं म्हणणं काय आहे की थोडा आपण विषयाला थोडं आपण वेगळं जातो आहे, पण करिअर सिलेक्ट करताना आपल्या आवडीनिवडी, आपण व्यक्ती म्हणून कसे आहोत, आपलं पॅशन काय आहे हे आयडेंटिफाय करा आणि छान असं करिअर तुम्हाला जोपासता येईल आणि त्याच्यात तुम्हाला आनंद आणि सॅटिस्फॅक्शन ह्या दोन्ही गोष्टी मिळणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी जे कोणी बघतील हा व्हिडिओ त्यांच्यासाठी हे एक टेक अवे मेसेज आहे आणि तुम्हा दोघींसाठी सुद्धा आहे. आत्ता ज्या यंग ॲस्पिअरिंग स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी हे आहे असं मला म्हणायला हरकत नाही. ओके. जेव्हा आपण कोणतंही क्षेत्र म्हणतो तेव्हा त्या क्षेत्राची एक सामाजिक जबाबदारी आपल्या खांद्यावर असते. तर मानसशास्त्रामध्ये किंवा त्या क्षेत्रात काम करताना सामाजिक जबाबदारी तुम्हाला काय जाणवते? बरं. जेव्हापासून प्रॅक्टिस सुरू केलेली आहे मी, तेव्हा बरोबर आहे काही सामाजिक बंधन आणि काही वैयक्तिक बंधनंही येतात, ज्याला आम्ही एथिकल कन्सिडरेशन्स म्हणतो. की आपण भारतासारख्या एकदम मल्टी डायव्हर्स देशात राहतो की त्याच्यामध्ये भरपूर असे धर्म आहेत, वेगवेगळ्या भाषा आहेत. तिथेसुद्धा थोडी प्रार्थना आम्हाला काळजी घ्यावी लागते की कोणाच्याही धर्माला किंवा कोणत्याही एका वैयक्तिक व्यक्तीला की एक पर्सनल अजेंडा जो असतो तिथे आपल्याला थोडी काळजी घ्यावी लागते. समुपदेशन करताना आपल्याला अगदी योग्य ते विचार आणि योग्य ते शब्द आणि वाक्य उच्चारावे लागतात. कारण जरी एखादं वाक्य इकडचं तिकडचं झालं तर त्या शब्दाचा अर्थ बदलतो आणि कोणीतरी दुखू शकतं. आणि त्याच्यामध्ये म्हणायचं तर की आपल्या समाजामध्ये भरपूर लोकचे वेगवेगळे विचार आहेत. जसं आपण म्हणतो की प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते, एव्हरी इंडिव्हिज्युअल इज डिफरंट, तसंच प्रत्येकांचा विचारसरणी पण वेगळी असते. थोडा अंदाज लावून आम्हाला आमचं काउन्सिलिंग करावं लागतं. तिथे कुठेतरी आम्हाला मुरड घालावी लागते, काळजी घ्यावी लागते की आपण कसं काउन्सिलिंग करतो आहे, आपण कोणते योग्य ते वाक्य वापरावे लागतात, शब्द वापरावे लागतात,
मग कधी कधी काय होतं की जेंडर डिफरन्ससुद्धा येतो. समाज म्हटलं, व्यक्ती म्हटली की दोन भिन्न व्यक्ती आहेत, पुरुष आणि महिला. मग त्या दृष्टीने सुद्धा आम्हाला तशी थोडी काळजी घ्यावी लागते की पुरुषांशी बोलताना कसं बोलावं, बायकांशी कसं बोलावं, बसायचं कसं. सो हे थोडे काही सोशल नॉर्म्स ज्याला आपण म्हणतो किंवा कल्चरल नॉर्म्स हे येतात आणि ते आल्याने थोडी आमची ताळमेळ उडते. पण अनुभवानुसार आपण नक्कीच त्याच्यावरती मात करू शकतो. त्याचबरोबर एथिकल कन्सिडरेशन सायकॉलॉजीमध्ये पण येतात. प्रत्येक क्षेत्रात जसे येतात, लॉमध्ये येतात, आर्किटेक्चरमध्ये येतात, डॉक्टरमध्ये येतात, मेडिकलमध्ये येतात, तसं आमच्यामध्ये सुद्धा काउन्सिलिंगमध्ये करतात. होतं कसं प्रार्थना की कोणतंही समुपदेशनाचं जे सेशन असतं, आमचं काउन्सिलिंगचं सेशन, ते कॉन्फिडेन्शियल ठेवावं लागतं. ओके, कॉन्फिडेन्शियल म्हणजे गुपित ठेवलं जातं. पण काही वेळेला असं होतं की काही कारणांमुळे मग ती बाधा आम्हाला ओलांडावी लागते. काही इमर्जन्सी केसेस असू शकतात किंवा सर्वसाधारणपणे असं होतं की एखाद्या क्लायंटकडनं जर आम्हाला वाटलं की त्याच्या घरच्यांना किंवा त्याच्या स्वतःच्या आरोग्याला जर धोका असेल, तर आम्ही त्यावेळेला थोडं आमचं समाजाचे विचार किंवा काही सोशल नॉर्म्स, पर्सनल नॉर्म्स किंवा ही जी बंधनं आहेत ती तोडून आम्हाला पुढे जावं लागतं. मग समजा आता एखाद्या व्यक्तीने जर सांगितलं की नाही, ही गोष्ट मला गुपित ठेवायची आहे, जे काही कारणं असतील, पण उद्या जाऊन मला एक समुपदेशिका ह्या नात्याने जर जाणवलं की नाही, माझ्या क्लायंटला ह्यापासून धोका होऊ शकतो, तर मला ते पास ऑन करावं लागेल दुसऱ्या कोणाला तरी, त्याच्या आईला किंवा त्यांच्या वडिलांना किंवा आणखीन कोणी मित्रमंडळींना, टू मेक शुअर दॅट माय क्लायंट इज सेफ. समाजामध्ये सुद्धा मला माझीही सेफ्टी बघायची आहे आणि माझ्या क्लायंटची किंवा पेशंटचीही बघायची आहे. तर या अशा छोट्या छोट्या गोष्टी महत्त्वाच्या का होईना पण कराव्या लागतात जेव्हा आपण काउन्सिलिंग घेतो किंवा करतो, असं मला वाटतं. आणि त्यानंतर शेवटचं असं मला एक प्रार्थना इथे सांगायचं आहे की आपण काउन्सिलिंगला जाताना जो आपल्या मनात विचार येतो तो बदलावा, समजा येत असेल तर. कारण मनामध्ये तो एक निसंकोच समाजात माझ्या क्षेत्रात जास्ती करून हा येतो की मी पहिले प्रथम की मी काउन्सिलिंग घेऊ का, आणि घ्यायचं असेल तर ही योग्य वेळ आहे का. जर कोणाला कळलं की मी काउन्सिलिंग घेतो आहे समाजामध्ये, जे तू मागे म्हणालीस आत्ता की एक टॅबू किंवा स्टिग्मा आहे, तो काढून टाकावा आणि सकारात्मक विचारांनीच काउन्सिलिंगला यावं, म्हणजे त्याचा उपयोग तुम्हाला जास्ती होतो असं मला वैयक्तिक दृष्टीने वाटतं. ओके, आपण पुढचा प्रश्न घेऊ शकतो. घरातल्या व्यक्तींचं मार्गदर्शन असतंच, पण जेव्हा तज्ज्ञांकडून मदत मागण्याची आपल्याकडे वेळ येते तेव्हा कुठेही लाज वाटून घेण्यासारखं किंवा माझ्यात काहीतरी कमतरता आहे, हा जो चुकीचा विचार आहे तो आधी आपण काढून टाकला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर आहे. म्हणजे आपण असं म्हणतो ना की इथे एक उदाहरण जर मला द्यायची वेळ आली, एक उपमा, की आपण अगदी दररोज सकाळी उठल्यावर किंवा रात्री आपल्या घराचा जो कचरा असतो, कचरा कुंडीतला कचरा किंवा डस्टबिनमधला कचरा हा आपण दरवाजाच्या बाहेर ठेवून देतो. मग आपल्या घरी येणारी जी सफाई कर्मचारी आहेत ते घेऊन जातात. त्याच्या मागचा उद्देश काय माहिती, की घरातला जेव्हा कचरा आपण रोज हा साफ करतो, तसंच आपल्या मनाचा जो कचरा आहे, काही कटुता आहे, काही चिडचिडपणा आहे किंवा काही स्ट्रेस आहे, काही टेन्शन आहे, कोणावर आपला राग आहे, जेलसी आहे, जे काही आहे ते वेळोवेळी त्याचा निचरा करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तुझं काय म्हणणं आहे? नेहमी मन आणि शरीरामध्ये एक समतोल असला पाहिजे. जेव्हा अगदी बरोबर आहे. आणि सुदृढ त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर हा नेहमी चांगलाच दिसतो. हो, बॅलन्स हा महत्त्वाचाच आहे. कारण जेव्हा शरीर बोलायला लागतं, जेव्हा शरीराचे रोग होतात, तेव्हा कुठेतरी मनही कुठेतरी विचलित होतं, कुठेतरी इम्बॅलन्स होतो.
आता मी मागेही म्हटलं तसं पुन्हा एकदा सांगेन की आपण व्यक्ती म्हणून शरीराचाही तेवढाच विचार केला पाहिजे आणि त्याची काळजी घेतली पाहिजे आणि त्याचबरोबर मनाचीही घेणं गरजेचं आहे. आणि आज खरं तर मी फेसबुकवरती आणि इंस्टाग्रामवरती माझा जो पेज आहे त्याच्यावरती एक छान संदेश पाठवला आहे. तर कोणाला आवडत असेल वाचायला तर तुम्ही जरूर माझ्या पेजवर जा. फेसबुक पेजही आहे, माझी स्वतःची वेबसाईटही आहे आणि इंस्टाग्रामवरही माझं पेज आहे, काउन्सिलर रेवा असं आहे. तुम्ही जरूर बघा. आजच्या दिवसाचं विशेष म्हणजे की आपण प्रत्येकजण बघतो की एक आपली हेल्थ पॉलिसी किंवा इन्शुरन्स पॉलिसी किंवा हेल्थ इन्व्हेस्टमेंट प्लॅन असतो. तर एक नवीन कन्सेप्ट मी विचार केला की आपलं एक मेंटल हेल्थ इन्व्हेस्टमेंट प्लॅनही असणं गरजेचं आहे. सो जरूर आपण एक मेंटल हेल्थ इन्व्हेस्टमेंट प्लॅनही करा की आपण आपलं आरोग्य कसं जपू शकतो, दोन्ही शरीराचं आणि मनाचं, असं मला वाटतं. त्याच्यात बॅलन्स असणं अतिशय गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. येस, आपण पुढचा प्रश्न घेऊ शकतो आहे. पण आता व्हिडिओच्या पुढे शेवटच्या भागाकडे वळतो. ओके. मला विचारायचे, ज्यांना सायकोलॉजिस्ट व्हायचं आहे किंवा सायकोलॉजी अंडर जे वेगवेगळे प्रोफेशन येतात, प्रोफेशन परस्यू करण्यासाठी एक बेसिक क्वालिफिकेशन काय असेल? ओके, एज्युकेशनल क्वालिफिकेशन. काय म्हणाला? एज्युकेशन क्वालिफिकेशन. येस, एज्युकेशनल क्वालिफिकेशन. ओके. तर सर्वप्रथम म्हणजे शालेय शिक्षण तुम्हाला 10वी पूर्ण करावी लागते. सर्वसाधारणपणे 50 ते 60% गुण हे प्राप्त करावे लागतात. त्यानंतर जर तुम्ही सायकॉलॉजी घेणार असाल, जो विषय आपला असतो, त्याच्यामध्ये 2 गोष्टी येतात. प्रार्थना म्हणजे की काही विद्यार्थी हे शाखेकडे झोकतात आणि काही विद्यार्थी सायन्स स्ट्रीममध्ये पण जातात. म्हणजे हा जो मानसशास्त्र विषय आहे आपण ह्या 2 स्ट्रीममधून प्राप्त करू शकतो. त्याच्यात पदवी आपण मिळवू शकतो, सायन्स आणि आर्ट्स. सो मी आर्ट्स ह्या क्षेत्रातनं हा विषय केला. काही जण सायन्सकडनं पण करतात. त्याचा पोर्शन, त्याचा अभ्यासाचं सगळं हे सारखं असतं. पण डिग्र्या तुम्हाला ज्या मिळतात त्या सायन्स आणि आर्ट्सच्या वेगळ्या मिळतात. म्हणजे BSc इन सायकॉलॉजी आणि MA किंवा BA इन सायकॉलॉजी, एवढाच फक्त फरक आहे. मी म्हटल्याप्रमाणे 12वी तुम्हाला जेव्हा तुम्ही करता तेव्हा शक्यतो सायकॉलॉजी हा विषय जर असेल तर जास्ती चांगलं, कारण तुमचं बेसिक हे 11वी 12वी झालेलं असतं. एक इनिशियल लर्निंग तुमचं सायकॉलॉजीच्या विषयावरचं झालेलं असतं. मग 12वी झाल्यानंतर मग 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन असतं, ज्याला आपण पदवी म्हणतो. आता त्याच्यामध्ये पण काय असतं प्रार्थना की एक 2 ऑप्शन्स असतात. पहिला ऑप्शन म्हणजे की 6 पेपर्स, ज्याला आम्ही एंटायर किंवा मेजर सायकॉलॉजी म्हणतो, की तुम्ही जेव्हा लास्ट इयरला असतात तुमच्या ग्रॅज्युएशनला तेव्हा तुम्हाला सायकॉलॉजी हा विषय निवडावा लागतो. मग 6 विषय किंवा 6 सब्जेक्ट्स आपण म्हणूया सायकॉलॉजीचे पेपर्स. लेट्स मेक इट इझी. सायकॉलॉजीचे 6 पेपर्स असतात, ज्याला आम्ही मेजर्स इन सायकॉलॉजी असं म्हणतो. की तुम्ही सायकॉलॉजी विषयामध्ये पदवी मिळवता आणि मग तुम्ही मास्टर्सला जाता. हा एक ऑप्शन पण असतो. आणि एक दुसरा ऑप्शन आहे की तुम्ही 3 विषय सायकॉलॉजीचे आणि 3 विषय कोणत्या तरी दुसऱ्या सब्जेक्टचे तुम्ही घेऊ शकता. मग तो कोणताही विषय तुमच्या आवडीचा असू शकतो. की सायकॉलॉजीबरोबर तुम्ही पॉलिटिक्स घ्या, इकॉनॉमिक्स घ्या, हिस्ट्री घ्या, जॉग्रफी घ्या, वगैरे वगैरे. मग 3 पेपर्स तुमचे सायकॉलॉजीचे आणि 3 विषय तुमचे वेगळ्या विषयाचे. पण आता इथे अनेक जण प्रश्नात पडतात किंवा विचारात पडतात किंवा कन्फ्युजन होतं की योग्य ऑप्शन हा कोणता, पहिला की दुसरा. आता वैयक्तिक म्हणायचं तर पहिला जो आहे की तुम्ही 6च्या 6 पेपर सायकॉलॉजीचे तुम्ही घ्या, ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे की एक एज्युकेशनल क्रेडिट तुम्हाला जास्ती मिळते ॲज कम्पेअर्ड टू ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2 हा गैर आहे का असं मी म्हणणार नाही. पण येस, पहिला जो ऑप्शन आहे की एंटायर सायकॉलॉजीमध्ये ग्रॅज्युएशन तुम्ही जर केलं तर तुम्हाला जास्ती स्कोप हा पुढे मिळतो जेव्हा तुम्ही मास्टर्स करता. माझा आवाज येतो आहे प्रार्थना? ओके. सो 6 पेपर्स सायकॉलॉजी ग्रॅज्युएशन केल्यानंतर मग तुम्हाला
2 वर्षाचा मास्टर्सचा कोर्स करावा लागतो. मग तुम्ही मुंबई युनिव्हर्सिटी, SNDT वुमन्स युनिव्हर्सिटी किंवा तुम्हाला जर शहराच्या थोडं बाहेर जायचं असेल, आता मी मुंबईचं म्हणते तर दिल्ली युनिव्हर्सिटी आहे, AMITI आहे, सिम्बॉयसिस आहे किंवा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस जे देवनारला आहे तिथे आहे. सो मास्टर्सच्या वेळेला मग तुम्हाला तुमचं स्पेशलायझेशन निवडावं लागतं. जसे मी 4 तुम्हाला ब्रांचेस सांगितलेत महत्त्वाचे, त्याच्यामध्ये असं मी काउन्सिलिंग निवडलं. तुम्ही तुमच्या आवडीने तुम्ही तुमचं स्पेशलायझेशन निवडू शकता. मग 2 वर्षाचं मास्टर्स तुम्हाला करावं लागतं, कारण दॅट इज दी मिनिमम रिक्वायरमेंट. आपल्याला सर्टिफिकेट मिळतं प्रॅक्टिस करण्याचं. तुम्हाला जॉब करायचा असेल किंवा स्वतःची प्रॅक्टिस करायची असेल तर मिनिमम मास्टर्स. मग काही जणं PhD पण करतात. मग PhDच्या वेळेला तुमच्या आवडीच्या विषयामध्ये तुम्हाला थिसिस आणि PhD तुम्ही करू शकता. PhD इन सायकॉलॉजी किंवा MPhil पण करतात. त्यानंतर मग तुम्ही क्षेत्रामध्ये येता. तुमचा प्रवास तसा क्षेत्राचा सुरू होतो. आणखीन एक इथे सांगायचं, जेव्हा तुम्ही मास्टर्स करता तेव्हा जे दुसरं वर्ष असतं मास्टर्सचं पार्ट 2, तर थेरी सब्जेक्ट्सबरोबर तुम्हाला एका ठिकाणी इंटर्नशिप पण करावी लागते. एक जस्ट ॲडिशनल इथे नॉलेज मी देते आहे विद्यार्थ्यांना. इंटर्नशिपमध्ये खूप वेगवेगळे अनुभव तुम्हाला येतात. तुम्ही ॲक्च्युली केसेस घ्यायला सुरुवात करता आणि खूप मजा असते. आणि इथे मला सर्वांना सांगायचं आहे की जरूर हे क्षेत्र निवडा. खूप छान क्षेत्र आहे. आणि एक व्यक्ती म्हणून काय गरजेचं असतं, हेही तू प्रश्न मला प्रार्थना विचारलास, तर मी म्हणेन की हा मनाचा प्रवास करण्याकरता तुमची पहिली गोष्ट मनाची तयारी असणं गरजेचं आहे. कारण नाही म्हटलं तरीही हा प्रवास थोडा सोपा, थोडा खडतर असा आहे. इथे गंमत सांगायची म्हणजे की मी जेव्हा 10वी झाल्यानंतर एक माझा दृष्टिकोन असा होता की चला मी आर्ट क्षेत्र निवडलं म्हणजे चला माझं सायन्स आणि मॅथ्स आता सुटलं. तर तसं नसतं. कोणत्याही क्षेत्रात तुम्ही घ्या, भले मग हे क्षेत्र असो किंवा कोणतंही, सायन्स आणि मॅथ्स हे कोणत्या ना कोणत्या तरी पद्धतीने आणि प्रकाराने आपल्याला शिकायलाच लागतं. जसं मी हा जो एक अगदी शेवटी हा मुद्दा आला हो हो की कोणतंही क्षेत्र असलं तरी त्यातून आपल्याला शिक्षण घेता येतं आणि इतक्या छान करिअरच्या संधी उपलब्ध होतात. हो 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 आणि हो आपल्या नावही तेच आहे, आर्ट्स अचिव्हर्स. तर मला येस असं विचारायचं होतं की तुमचं कला शाखेतून शिक्षण झालंय आणि आता जी मुलं कला शाखेतून शिक्षण घेत आहेत त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता की कसं त्यांनी शिक्षण घ्यावं का, किंवा आर्ट्समधून करिअरच्या संधी आहेत का? हो, नक्की नक्की. पहिलं मी म्हटलं तसं की हा तुम्ही दृष्टिकोन मनात अजिबात ठेवू नका की हे क्षेत्र कसं असेल, किंवा एक सर्वसाधारणपणे मी बघते की समाजामध्ये ना कला क्षेत्राला थोडं एक कमी महत्त्व दिलं जातं. आणि म्हणजे इथे सांगायचं म्हटलं की एक आपल्याला टक्के किती मिळतात, 90% अरे मग तू सायन्सला जा, 70% म्हणजे तू आर्ट्सला जा किंवा कॉमर्सला जा, असं नका करू. त्या विद्यार्थ्याला जे वाटतं आहे ते त्याला करू द्या. त्याला त्याचं करिअर, त्याच्या आवडीनिवडी त्याला जोपासू द्या, त्याचं पॅशन त्याला जोपासू द्या. जरूर कला क्षेत्रामध्ये मुलांना तुम्ही या, कारण हे जग थोडं वेगळं आहे. वेगवेगळे विषय आहेत, सायकॉलॉजी, फिलॉसॉफी, लॉजिक, सोशॉलॉजी, पॉलिटिक्स, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री. थोडं थेरॉटिकल आहे पण मजेशीरही आहे. जरूर या असं मला वाटतं आहे. आणि खरंच बदलही तुम्हाला तुमच्यामध्ये जाणवेल. थेरीबरोबर प्रॅक्टिकल लाईफसुद्धा तुम्हाला अनुभवता येते कला क्षेत्रामध्ये, मी म्हटल्याप्रमाणे. आणि जर सायकॉलॉजीवर जास्ती फोकस करायचा असेल तर मी म्हटल्याप्रमाणे की तुमचं लिखाण, तुमचं वाचन, तुमची संवाद साधण्याची कौशल्य वेळोवेळी तुम्हाला डेव्हलप करावी लागतात असं मला वाटतं आहे, काय वैयक्तिक लेवलवरती. पण मलाही ते करावं लागलं, म्हणजे मलाही काही कोर्सेस करावे लागते. त्याच्यात मी म्हणेन काही गैर नाही आहे. प्रत्येकाला ते करावं लागतं आणि ते तुम्ही जरूर करा. आणि आय होप की यू विल बी सक्सेसफुल. सो ऑल द बेस्ट तुम्हा दोघींना सुद्धा, वैभवी आणि प्रार्थना.
आणि मी आणि तुमच्याकडून बोल 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 सॉरी. मी बोलते की माझं वैयक्तिक मत थोडंसं सायकोलॉजीकडे जास्त आहे. मी पण अरे वा. सायकोलॉजीमधून करिअर करणार करते. त्यामुळे तुमचं जे काही आज मार्गदर्शन मिळालं ते नक्कीच खूप मौल्यवान म्हणेन मी. कारण आपण फक्त एक शैक्षणिक बाजूने तर बोललोच, पण बाकीचे बरोबर आहे. जे सामाजिक आपण म्हणतो इश्यूज असतात किंवा टॅबूज असतात त्यावरही बोललो. आणि इथेच मला असं विचारायचं होतं की मानसशास्त्रातलं करिअर म्हटलं किंवा मानसशास्त्र हे क्षेत्र म्हटलं की समाज हा खूपच जास्त त्याच्यामध्ये येतो, माणूस त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतो. मग जसं डॉक्टरला प्रॅक्टिस करण्यासाठी लायसन्स गरजेचं असतं, तसं लायसन्स भारतात सायकोलॉजिस्टला मिळतं. ओके, हा थोडा गंभीर प्रश्न आहे प्रार्थना. ह्याच्यावरती संशोधन आणि विचार म्हणजे लॉ लेवलला चालू आहेत. दुर्दैवाने असा लायसन्स अजूनपर्यंत सायकॉलॉजिस्टला म्हणजे ज्यांनी मास्टर्स केलेलं आहे सायकॉलॉजी त्यांना मिळालेलं नाही आहे. म्हणजे तू म्हणालीस तसं मेडिकल प्रॅक्टिशनर्सना लायसन्स आहे, इवन फॉर सायकॅट्रिस्ट ऑल्सो. पण अजून आम्हाला आमच्या थेरपीकरता आपल्या देशामध्ये लायसन्स मिळालेला नाही आहे. सो जे सर्टिफिकेट आम्हाला मास्टर्सच्या नंतर मिळतं दॅट इज व्हॅलिड इन आवर कंट्री. पण हो, हळूहळू प्रयत्न चालू आहेत आणि आय थिंक फिंगर्स क्रॉस लवकरात लवकर आम्हाला ह्या करता एक छान बातमी मिळावी की लायसन्स मिळू दे असं मला वाटतं. आणि बहुतेक असं मला वाटतं की ह्यामुळे सुद्धा ना लोकांमध्ये थोडं कन्फ्युजन आणि गोंधळ होतो. मी म्हटल्याप्रमाणे थोडा अवेअरनेस हा गरजेचा आहे की जी भिन्नता आहे सायकॅट्रिस्ट, सायकॉलॉजिस्ट, काउन्सिलर्सची, थोडे अवेअरनेस होणं गरजेचं आहे. आणि ते हळूहळू आमचाही प्रयत्न आहे की आम्ही ते करूच. ओके. मला असं विचारायचं होतं की एक व्यावसायिक क्षेत्र म्हणून या क्षेत्रात काही बदल घडून यावेत असं तुम्हाला वाटतं का? आणि जर ते बदल वाटत असतील तर ते बदल कोणते आहेत? ओके. खूप महत्त्वाचा आणि खूप विचार करण्याचा ॲक्च्युली तू प्रश्न मला विचारलेला आहेस. मला आठवतं आहे की मी मास्टर्स जेव्हा करत होते तेव्हा एक माझा ॲक्च्युली थिसिसचा विषय होता इमोशनल इंटेलिजन्स आणि स्पिरिच्युअल इंटेलिजन्स. सो त्यावरती थोडं मी महत्त्वाचं देतं की आपण जेव्हा जन्म घेतो एक माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून, तेव्हा आपण 2 गोष्टींना घेऊन जन्मतो. एक म्हणजे आपलं मन आणि आपलं शरीर. आणि मला असं वाटतं की अगदी जन्मतः लहान मुलांपासून अगदी वयस्करांपर्यंत प्रत्येकाने आपलं वैयक्तिक लेवलवरती, पर्सनल लेवलवरती या 2 गोष्टींचा आपल्याला विचार आणि काळजी घेणं गरजेचं आहे. आणि आत्ता जे काही समाज आणि जे काही अवतीभोवतीचं जे काही चित्र मी बघते त्यावरती मला सांगायचं आहे की बदल कुठे घडवावा लागतो. की मला असं वाटतं की जेव्हा मूल लहान असतं तेव्हापासून त्यांच्यावरती अगदी योग्य ते संस्कार करणं गरजेचं आहे. म्हणजे मला आठवतं आहे मीही लहान असताना माझी आजी, आई बाबा मला संस्कार वर्गाला घेऊन जायचे. काहीचं ना असं मला वाटतं की ते दिवस आणि तो काळ आता गेलेला आहे. असला ना तरी नसल्यासारखा आहे. त्याच्यावरती आपल्याला विचार करणं गरजेचं आहे की संस्कार वर्ग किंवा व्यायामशाळेत मुलं हल्ली जात नाहीत असं मी बघते. आणि गेली तरी अगदी ठराविक असे खेळ त्यांचे असतात. कारण मोबाईलच्या जमान्यामध्ये मुलं त्याच्यावरती खेळायला जास्ती प्रेफरन्स देतात. पण ते करणं अतिशय गरजेचं आहे की आपल्या घरी आपल्या मुलाला अगदी लहान वयापासून कोवळ्या वयामध्ये त्यांनी श्लोक, रामरक्षा, गायत्री मंत्र हे खूप सायंटिफिक आणि एकदम सायकोलॉजिकली प्रूव्हन आहे की हे जे व्हायब्रेशन जे वेव्ज असतात आपल्या मेंदू करतात ते खूप महत्त्वाचे असतात. तर इथे मला सर्वांना सांगायचं आहे, जास्ती करून पालकांना, की आपल्या मुलांबरोबर हे तुम्ही जरूर करा. तो बदल तुम्ही करा की संध्याकाळच्या वेळेला त्यांच्याबरोबर शुभंकरोती, रामरक्षा किंवा बाकीच्या जे काही आपले तुमचे श्लोक आहेत जरूर म्हणा. कारण त्याचा खरंच उपयोग त्यांच्या मनावर, शरीरावर आणि मेंदूच्या विकासावरती होतो. तर हे कुठेतरी नाहीसं झालेलं आहे असं मला वाटतं. ते पुन्हा आपण आता त्याला सुरुवात सगळ्यांनी एकत्र येऊन करावी. आणि कोविडच्या दृष्टीने तर हे खरंच खूप महत्त्वाचं आहे. मेडिटेशन, योग हे सगळं आपलं म्हणून दे आर दी ऑर्नमेंट्स आपल्या ह्याच्यासाठी, तर ते जरूर करा. दुसरं मला असं वाटतं की
आपल्या देशात जो एक अवेअरनेस कमी पडतो तर तो थोडा वाढवावा, आपल्या क्षेत्राचा ह्या उपचारांचा जास्ती प्रसार आणि प्रचार व्हावा, सगळ्यांच्या एकत्र येऊन आपण सर्वांनी तो करावा असं मला वाटतं. आणि निसंकोचपणे उपचार घ्यावेत आणि मन मोकळेपणी तुम्ही तुमचा मन मोकळं करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं मला वाटतं. आणि आय थिंक मी इथे थांबेन. की म्हणजे माझं एवढंच असं म्हणणं आहे की जो काय आपण प्रवास करणार आहोत आपल्या आयुष्याचा, आपल्याबरोबर आपलं मन आणि शरीर नेहमी असणार आहे आणि त्याची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे असं मला वाटतं. तर ती तुम्ही सर्वांनी घ्या आणि सर्वांनी काळजी घ्या असं मला वाटतं. सो बी हेल्दी फिजिकली आणि मेंटली, एवढंच माझं म्हणणं आहे. आपण खूप कौशल्य किंवा मानसशास्त्र हा एक व्यावसायिक क्षेत्र म्हणून भाग पाहतो, पण आपल्या जीवनासाठी तितकाच महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यामुळे वेळेचं महत्त्व असेल किंवा वेळेचं नियोजन असेल, अशी काही छोटी छोटी कौशल्य आहेत, संभाषण कौशल्य जे आपल्याला नेहमीच्या जीवनात लागतात. बरोबर. आणि ही सायकोलॉजीमध्ये खूप चांगल्या प्रकारे समजून घेता येतं आपण जे विद्यार्थी शिकतोय त्यांना. आणि हेच कुठेतरी लहानपणापासून शाळेत मुलांना द्यायला सुरुवात केली. केलं पाहिजे किंवा वेळेचं नियोजन तुमच्याकडे असलं पाहिजे. तर मला वाटतं आपण जे काही काम करू पाहतोय मानसशास्त्राच्या क्षेत्रात, त्यात आपण नक्कीच एक पाऊल पुढे जाऊ. नक्की जाणार. आणि त्याकरता मी म्हटलं तसं योग्य त्या वयामध्ये ते मार्गदर्शन आणि शिकवण आणि ते संस्कार करणं गरजेचं. जसं तू म्हणालीस की अगदी लहान मुलांना ह्या गोष्टी शिकवणं अतिशय गरजेचं आहे. मला असं खूपदा वाटतं आणि ते लवकरात लवकर व्हावं. सरकाराकडे ती विनंती आहे की आपल्या मुलांच्या अभ्यासक्रमामध्ये मानसशास्त्र किंवा त्याच्यातला थोडासा भाग हा ॲज अ पोर्शन एक घ्यावा असं मला खूप वाटतं. की लहानपणापासूनच त्यांना ती शिकवण जर तुम्ही दिलीत तर मुलं जेव्हा वयात येतात तेव्हा अडचणी कमी येतील. त्यांना त्याच्यावरती मात कसं करावं हे सुद्धा त्याच्यामध्ये त्या अभ्यासामध्ये जर आपल्याला शिकवता यावं असं मला वाटतं. तर हा बदल नक्कीच करावा आणि लवकरात लवकर तो व्हावा असं मला वाटतं. की शालेय शिक्षणामध्ये एक हा विषय यावा ज्याच्यामध्ये जास्ती करून इमोशनल इंटेलिजन्स किंवा मी म्हटलं तसं की आपल्या विचारसरणीमध्ये बदल करणं म्हणजे नकारात्मक आणि सकारात्मक विचार ह्याचाही अभ्यास मुलांनी शाळेपासून करावा. त्यांच्या शिक्षकांनी त्यांना शिकवावं किंवा शालेय लेवलवरती म्हणजे स्कूल काउन्सिलर्सनीही वेळोवेळी त्याच्यावरती त्या मुलावरती मेहनत घ्यावी असं मला वाटतं. म्हणजे पुढे जाऊन मुलाला अडचण येऊ नये आणि दीर्घकाळ आयुष्य पॉझिटिव्ह आयुष्य त्याला जगता येईल असं मला वाटतं. हा एक छोटा बदल करावा असं मला वाटतं. येस. खूपच छान वाटतं तुमच्याशी बोलून. आपण खूप वेगवेगळ्या विषयांवर बोलतो आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद तुम्हा दोघींनाही. मगाशी जे आपण इंट्रोडक्शन सांगितलं की रेवा मॅमचं काउन्सिलर रेवा फेसबुक आणि इन्स्टाला पेज आहे. मी ते पेज फॉलो करते आणि तिथे रेवा खूप छान वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेऊन येत असतात. स्ट्रेस मॅनेजमेंट टेक्निक किंवा अँगर मॅनेजमेंट किंवा इवन एन्झायटी मॅनेजमेंट टेक्निक आहे आणि मजेशीर आहे की तुम्ही फुगवलात की त्याच्यावरती तुम्हाला ज्या गोष्टींची भीती वाटते आहे किंवा तुम्ही काळजी करता आहात किंवा तुम्हाला स्ट्रेस आहे त्याच्या छोट्या छोट्या कागदांवरती तुम्ही एका वाक्यामध्ये ते लिहा की मला माझ्या परीक्षेची भीती वाटते आहे किंवा मला माझ्या तब्येतीची भीती वाटते आहे, जे काही आहे ते. आणि मग त्या फुग्यावरती ते एक एक स्टिकर चिकटवायचे आणि मग नंतर तुम्ही तुमच्या मनाला सांगायचं की आता मी हा फुगा जो आहे तो फोडणार आहे आणि फोडल्यानंतर माझ्या मनामध्ये जे नकारात्मक विचार आलेले आहेत तेही मी या फुग्याबरोबर फुटल्यानंतर मी ते नष्ट करणार आहे आणि मग फुगा फोडायचा. सो एक मनात ती ऊर्जा येते आणि तो एक विचार येतो आणि मग आपल्याला एक मेंटल सॅटिस्फॅक्शन आणि पॉझिटिव्हिटी मिळते. तुम्हीही करून बघा किंवा कुठेही संधी मिळाली तर ही ॲक्टिव्हिटी नक्कीच करा.
ओके. यालाच धरून बोलेन पुढे की आपण नकारात्मकता जी आहे मनातली ती काढून टाका असं म्हणतो. पण हम्म. कुठेतरी पॉझिटिव्ह माइंडेडनेस किंवा सकारात्मकता जी आपण म्हणतो त्याचा अर्थ चुकीच्या पद्धतीने घेतला जातो की जी सत्य परिस्थिती आहे किंवा रियालिटीला हो. थोडंसं आपण म्हणतो ती रियालिटी विसरून मी छान पॉझिटिव्ह आहे असं दाखवायचं किंवा सोशल मीडियावरती आजकाल खूप हे असं होतं खूप. हो हो की हो. जसं मी ज्या सेलिब्रिटीला किंवा फॉलो करते ज्या व्यक्तीला म्हणते ती खूप नेहमी पॉझिटिव्ह असते मग मलाच का असा ताण आणि जाणवतो तर असं काही नसतं. सकारात्मकता म्हणजे बरोबर. जी सत्य परिस्थिती आहे ती ऍक्सेप्ट करणं आणि त्यातून आपल्याला कसं छान आयुष्य जगता येईल हो हा हो हो. दृष्टिकोन म्हणजे सकारात्मक विचार. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि तो जो एक पगडा जो असतो आपल्या मनावर किंवा इवन आपण एक तो मास्क लावतो ते बड्डे पार्टीजला वगैरे कसे डोळे आणि हे, कारण ती थोडी कधी कधी पद्धत होते पण ती करू नये. आणि चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्हली तुम्ही तुमचं आयुष्य जगला तर तुमचा मनाचा आणि तुमच्या शरीराचा जो बॅलन्स आहे शेवटपर्यंत तुम्ही टिकू शकता असं मला वाटतं. रेवा मॅम, खूप खूप आभार तुमचे. तुम्ही आर्ट सचिवर्सच्या या भागात सहभागी झालात आणि मला नक्कीच खात्री आहे की ज्यांना पुढे कला शाखेतून शिक्षण घ्यायचं आहे आणि करिअर करायचं आहे, विशेषतः मानसशास्त्रात करिअर करायचं आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूपच उपयोगी आणि फायदेशीर ठरणार आहे. या व्यतिरिक्त तुम्ही आता शेवटी ॲक्टिव्हिटीज पण सांगितल्या आणि त्या ॲक्टिव्हिटीज फक्त मानसशास्त्राच्या मुलांनीच करायला हव्यात असं काहीच नाही आहे. प्रत्येकजण त्या ॲक्टिव्हिटीज करू शकतं. आपलं मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी काय काय करायला हवं हे देखील तुम्ही सांगितलंत. तुम्हाला आर्ट सचिवर्सच्या या भागात सहभागी होऊन कसं वाटलं, तुमचा अनुभव कसा होता हे जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. सर्वप्रथम वैभवी आणि प्रार्थना, तुम्हा दोघींचं खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. अगदी या वयामध्ये तुम्ही ही जी काही मोहीम राबवलेली आहे यूट्यूब चॅनल, आणि खूप खूप मस्त. जेव्हा मला प्रार्थनाचा मेसेज आला इंस्टाग्रामवरती तेव्हाच मी म्हटलं मला जरूर हे करायला आवडेल. पण खूप छान मुलाखत तुम्ही घेता आहात, कल्पनाही खूप छान आहे आणि उद्देश माझा इथे सांगण्याचा आहे की माझ्याही मुलाखतीत की लोकांपर्यंत, जनतेपर्यंत छान विचार तुम्ही मांडत आहात आणि मला आज ही तुम्ही दोघींनी संधी दिली त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या दोघींचं अभिनंदन. आणि विशेषतः हा दिवस मला मिळाला, कारण हा माझा दिवस आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण आज जागतिक मानसिक आरोग्य दिवस आहे. त्यामुळे लकी की आज माझ्या ह्या दिवसाच्या निमित्ताने माझी मुलाखत घेण्यात तुम्ही दोघीजणी घेणार आहात. तर खरंच खूप खूप थँक्यू, धन्यवाद. आम्हालाही खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. पुन्हा एकदा तुम्ही आर्ट सचिवर्सच्या या भागात सहभागी झालात त्याबद्दल तुमचे आभार. आणि प्रेक्षक हो, आपण भेटणार आहोत पुन्हा एकदा अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.